म्हणजे कोणताही आजार होऊ नये म्हणून योग केला जातो आणि कुठलाही आजार दुरुस्त करायचा असेल त्याच्यासाठी सुद्धा योग त्या ठिकाणी आहे. आज योग एवढा इंटिग्रेट झालेला आहे की सर्व एम्समध्ये आज योगा सुरू झालेला आहे. मोठमोठे जे हॉस्पिटल आहेत म्हणजे जिथं ॲलोपॅथीचे ऑपरेशन उपचार होतात त्याच्यामध्ये सुद्धा इंटिग्रेट योगाला केलेलं आहे. बऱ्याच ठिकाणी तिथं योगा वगैरे ते लोक पेशंटला ऑपरेशन नंतर किंवा लवकर रिलीफ मिळण्यासाठी हे योगा तिथे सुद्धा आता सुरू झालेलं आहे. आणि म्हणून ही सगळी माहिती योगाचं महत्त्व हे आपल्या माध्यमातून सर्वसामान्यपर्यंत जाण्यासाठी आज हा एवढा आपण प्रपंच या ठिकाणी केलेला आहे पत्रकार सगळ्यांना बोलावून. आणि योगाच्या बाबतीत लोकांची जी कल्पना योग म्हणजे व्यायाम, आणि आता ग्रामीण भागातल्या लोकांना असं वाटतं आपण एवढा व्यायाम करतो आपल्याला काय गरज आहे, किंवा ज्या लोकांना वाटतं आपण दिवसभर एवढं फिरतो आपल्याला काय गरज आहे. पण आहे त्या योगाचं महत्त्व आहे. जो माणूस कंटिन्यू 2-4 दिवस योगा करतो त्याला स्वतःलाच त्याची अनुभूती यायला लागते. आणि म्हणूनच सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण ही सगळी माझा सर्व नागरिकांना हेच आव्हान राहणार आहे की 21 तारखेच्या जागतिक योग दिवसामध्ये तर आपण सहभागी व्हा, पण योगाला आपली जीवनशैली बनवा. दररोज आपल्या जीवनामध्ये योगाला स्थान द्या. आपण सगळ्या विषयाला अनेक दिवसभराचे आपले 12 तास 14 तास 18 तास वेळ देतो आपण, त्यातला 1 तास स्वतःला द्या आणि किमान 1 तास तरी दिवसातून सकाळी तुम्ही योगा करा. अशा प्रकारचं आव्हान अतिशय नम्रपणानं मी सगळ्या नागरिकांना, माता बहिणी म्हणजे लहानापासून वयोवृद्धापर्यंत आणि सगळ्या माता भगिनींना सुद्धा करतो की ज्या ज्या ठिकाणी आपल्याला शक्य असेल आपल्या घरी करा, आपल्या छतावर करा, सार्वजनिक ठिकाणी जाऊन जिथं होत असेल तिथे करायचं असेल करा, पण योगाला आपल्या जीवनामध्ये स्थान देऊन त्याला आपली जीवनशैली बनवा.